नमस्कार, मी चित्रकार विजयराज बोधनकर बोलतोय। आज माझं चित्र प्रदर्शन पुण्यात सुरू आहे आणि या निमित्ताने आज विदर्भातल्या वर्धा जिल्ह्यातल्या आर्वी शहरामध्ये एक जवळच एक छान संस्था आहे। त्या संस्थेचं नाव आहे संत भानुदास महाराज संस्था द्वारा संचालित मूकबधीर विद्या मंदिर वर्धा मनेरी या शाळेमध्ये मी गेलो होतो। तेव्हा भानुदास महाराज होते, त्यांची माझी भेट झाली आणि तिथे अत्यंत संवेदनशील एक शिक्षक आहे आणि त्या शिक्षकाचं नाव आहे विद्यानंद हाडके सर। त्या कर्णामधील मुलांना ते सुंदर चित्रकला शिकवतात। मला मी खास आजूबाजूचं न बघता त्या शाळेमध्ये गेलो आणि त्या मुलांची चित्रकला त्या सरांनी डिस्प्ले केली। ती बघून मला इतका आनंद झाला की आपल्याकडे जे पोटेन्शियल नाही निसर्गाने त्यांच्याकडे दिलेलं आहे आणि त्यांचे चित्र, त्यांचं चेहऱ्यावरचा तो निरागस भाव, तो सगळा बघून मला प्रचंड आनंद झाला। आणि एक दिवस मला हाडके सरांचा फोन आला, भाऊ ते आम्ही मुलांकडनं एक इनोव्हेटिव्ह काहीतरी कल्पक असं काम करून घेतोय आणि ते म्हणजे दगडावरती चित्रकला। आणि त्या मुलांनी जे दगडावरती चित्रकला केली अफलातून, म्हणजे शिक्षक जर संवेदनशील असेल आणि विद्यार्थ्यांचा कल ओळखून त्यांच्याकडनं काम करून घेणारा असेल तर मला असं वाटतं की शांत असलेला विद्यार्थी अत्यंत वादळासारखा काम करेल, काहीतरी क्रिएटिव्ह काम करेल। मी त्या मुलांचंही अभिनंदन करतो, हाडके सरांचंही अभिनंदन करतो आणि शाळेच्या मुख्याध्यापकाने हे सगळं करू दिलं तर मुख्याध्यापकाचंही मी अभिनंदन करतो आणि सगळ्या विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देतो।